जयदास पाटील, किरण दादा पाटील आमचे कुंभारलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि आमचे दोस्ती दुनियेतले मित्र, खरं मित्र परिवार, मित्र ग्रुपचे आमचे सर्व बलिराम दादा पाटील द ग्रेट बली शेट या आपला सन्मान केला जाईल. त्याचबरोबर आमचे जयेश दादा पाटील आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. चला या दोघांनी या बलिराम दादा आणि जय दादा या ठिकाणी या. नेरे गावचे आमचे सनी गावते या ठिकाणी उपस्थित आपण यावं आणि उमरोलीचे संदेश मोहिते उपस्थित आहेत. शिवराज दादा भोईर या आपला सन्मान करायचा आहे. दादा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज नाईट स्पर्धा विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 पर्व आपण पाहतोय. हेमंतदादा मडवी असेल, त्यानंतर आमचे आयोजक खरं तर इरामन शेठ पाटील साहेब असतील, त्यानंतर आमचे सचिनदादा पवार आणि संपूर्ण टीम. तर सामन्याला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला त्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आणि त्यांना फाईट करतो परी 11 जय बोले नेवाली गाव. हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुषार जाधव. यावेळेस मात्र पहिला चेंडू ऑन साइडला गेलून काढलाय. तिथे थोडस खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळाला आणि एकीचं दुसरीमध्ये कन्वर्ट केला आणि चेंडू फरार होतो 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती येतो चौकार. तर आकेश हिलाल नेवाली चे जावई आहेत, त्यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000चा प्राइज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला विरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. त्याला मनदी आमचा सरपंच आला, सरपंच आला, शिवाजी दादा सरपंच आला. लाखो दिलाचा यो दिलवाला, डिमांड आमच्या सरपंचाला, आमच्या सरपंचाला, डिमांड आमच्या सरपंचाला. नंबर 1 झाले तर फॅन सरपंच दिलदार आमचा नंबर 1. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल भंडारी दमदार सुरुवात करत असताना पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुषार जाधव वरती हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा हलक्या हातानं बघा MS05 EU 5888 गाडी कोणाची असेल प्लीज. आपण क्रेटा गाडी आहे, सहकार्य करा. रोडवरून थोडी बाजूला घ्या, कारण ट्रॅफिकची समस्या वाढत चालली आहे. प्लीज आपण सहकार्य करा. आणि आज झालेल्या तुफानी बिंजोडचे मानकरी आई गावदेवी प्रसन्न, तुळशीराम चांगो मडवी, अलंकार दादा मडवी आणि रॉकी पिस्तूल ग्रुप उसाटणे यांचा लाडका रायबा आणि त्याच्या सोबतीने होता लाडू आज विजेता झाले, त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. अलंकार भाई आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि चौथ्या चेंडूवरती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा होती आणि तिथे जेल ड्रॉप केला गेला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि धावफलकी धावा लागल्या तब्बल 10 धावा. राहुल भंडारी चांगली फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला आता मात्र इथनं जीवनदान दिलं गेलं. तुषार जाधव वरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज तुषार जाधव. स्ट्रायकेटला फलंदाज राहुल भंडारी ऑन स्ट्राईक. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येत असताना पॉवर प्लेचा पहिला षटक फेकतो गोलंदाज तुषार जाधव. तर नॉन स्ट्रायकेटला फलंदाज पाहू शकाल आपण तेजस पाटची. तर समोर जर पहिला संघ मलंगड विभागातील एक ताकदवर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं पैरी 11 जय बोले नेवाली गाव, हे 2 संघ. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, परंतु दिशा मात्र इथे चेक केली जाईल आणि लेग स्टिक सोडून जाणारा
हा येतोय वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये आणि धाव फलकी धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 11 धावा टीम त्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाच्या. अप्रतिम सामना पाहिला आपण दुसऱ्या फेरीमध्ये. पहिला सामना होता नारेंच्या विरोधात बुर्दुल आणि तिथे विजय प्रस्तावित केला होता बुर्दुल संघानं. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. तर चौकार लगातार 3 मारले तर 2000 आणि षटकात 3 मारले तर 5000 रुपये. राजेदादा जगताप यांच्याकडून ते प्राइज असेल फलंदाजांना. बुलट स्कोडा संघनायकानं आणि स्ट्राईक एंडला पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज तेजस पाटील जो सलामीसाठी आला होता. पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला त्याला आपण पाहिलं आणि आता स्ट्रायकर एंडला पाहू शकाल फलंदाज तेजस पाटील. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तर या ठिकाणी मात्रे पाड्याचे आमचे किरणदादा मात्रे ऑनलाईन मॅच बघतायत त्यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा. कारण मलंगडातले दोन्ही संघ आहेत आणि आपल्याला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिदम मध्ये चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आहे तो चौकार. तेजस पाटील चौकारानं मात्र सुरुवात करत असताना पाहतो आपण फलंदाजीची. राहुल भंडारीनं देखील चौकारानं सुरुवात केली होती आपल्या डावाची आणि तेजस देखील त्याच रीतीनं फलंदाजी करतायत. धावफलकी धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 15 धावा. तर आपण व्यासपीठावरती पाहू शकाल समीरदादा काटवले यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चलूया मॅचच्या दिशेने तिथे आपण जाऊ. एका बाजूला त्रिशैलम ब्राह्मण करवले संघानं परिलेन जयवोले नेवाली गाव हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करतायत 2 फलंदाज पहिल्या चेंडूवरती. तर राहुल भंडारीसाठी प्राइज आहे बघा. 3 लगातार षटकार मारले तर 5000 रुपये. मलंगड विभागाचे उपसरपंच आहेत प्रशांत दादा ठाकूर. सातत्यानं पारितोषिक लागले जातात. प्रत्येक संघावरती पारितोषिक लागले जातात या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय सरपंच चषक उसाटणे 2025 तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेला आपण पाहतोय. पुढचा चेंडू याच मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका केलाचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क होत नाहीये. येतोय हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज नयन भोईर. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज नयन. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल राहुल भंडारी ज्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर विचार केला तर 4 चेंडू निर्धाव खेळत असताना पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉंग ऑन रिझम मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा धाव फलकी धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नयन भोईर चांगली गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात सातत्यानं. जर विचार केला तर मलंगड विभागातील हे 2 संघ एकमेकांच्या समोर पाहताना मिळत आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ऑन साइडला भिडकावून देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते आणि फलंदाज होईल बाद राहुल भंडारी. बॅक टू द पॅव्हिलियन.
अरुण दादा पाटील यांचं या ठिकाणी बुर्दुलचे आगमन झाले. त्यांना विनंती आहे हेमंतदादा मडवी यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. मांगरोळचे आमचे दत्ता म्हात्रे हे देखील उपस्थित झालेत. इथे मॅचचा आनंद घेत आहेत. हेमंतदादा मडवी आपल्याला इन्व्हाइट करतात. आपण कुठेही असाल आमचा आवाज ऐकत असाल तर तुम्ही व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला त्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आणि त्यांना फाईट करतोय परी 11 जय बोले नेवाली गाव. यावेळेस मात्र राहुल पाटील स्ट्रायकर एंडला होते आणि तिथे कट केला चेंडूला. एक धाव केली जाते कंप्लीट आणि ओव्हर थ्रो तिथे झालाय. एस नोचं कॉलिंग तिथे केलं जात आहे परंतु शेवटच्या क्षणाला नकार आलाय आणि 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19-2-1 गडी बाद. ब्राह्मण करवले उपस्थित झाले त्या ठिकाणी आणि नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अनेक सारे प्रेक्षक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहू शकाल बरेच सारे प्रेक्षक ग्राउंडवरती मॅचचा आनंद घेत आहेत आणि मान्यवर देखील बरेच सारे आमच्या मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षकांना ही स्पर्धा दाखवली जाते. अप्रतिम वर्क ग्रामीण टेनिस क्रिकेटचं कौतुक करू तेवढं कमी. आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण आर्यम पाटील सार्थक आचार्य यांना पाहू शकाल. अप्रतिम त्यांची देखील स्कोरिंगची भूमिका गेल्या 5 रात्रीमध्ये पाहिली. रोशन आजारी असतील, अंश पाटील, आतिश पाटील, निशांत पाटील हे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण नेहमीच पाहिल्या. तर पंचांच्या भूमिकेमध्ये अचूकरित्या त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली असे आमचे अरविंददा पाटील, अरविंददा म्हात्रे, मनोज पवार सर असतील, सचिनदादा कडू असतील. सर्वांचीच मेहनत या स्पर्धेसाठी चांगली राहिली आहे आणि आज मात्र स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. ते क्षेत्ररक्षक आहेत. थोडस फंबल झाला आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी चौक. चॉकलेट ग्रुप, श्री समर्थ दूध डेअरी आणि सिव्हेंट यांच्याकडून 5,000 रुपये. तर ब्राह्मण करवल्याचे श्याम पाटील साहेब यांचं आगमन झालंय. विनंती आपल्याला आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अरुणदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर राजेश शेठ जगताप या ठिकाणी आलेत. मनपूर्वक स्वागत. आणि यावेळेस मात्र आम्ही टायमिंग स्ट्रोक आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट असताना पाहतो आपण राहुल पाटील बॅक टू द पवेलियन. त्यांचं आगमन झाले. सन्माननीय गणेश तवले साहेब या ठिकाणी येत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब. सरपंच चषकाच्या वतीनं सन्माननीय शिवाजीदादा पाटील साहेब आणि हेमंतदादा मडवी, हिरामन शेठ पाटील आणि सचिनदादा पवार यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन आता गोलंदाज ओमकार जाधव हा गोलंदाज आला होता. त्याच्या गोलंदाजीवर देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मॅचचे सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकांसाठी राजेदादा जगताप यांच्याकडून 5,000 रुपये. धाव फलकी धावा लागला गेल्या त्यामध्ये 23 धावा टीम त्रिशा 11
ब्राह्मण करवले या संघाच्या. स्ट्रायकिंगला फलंदाज डावकुरे हाताचा साई पाटील. यावेळेस मात्र ऑन साइडला लाभ केलाय साई पाटीलनं आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्नांना इथे 100 मार्क. अप्रतिम प्रयत्न राहिले परंतु चेंडू झालाय सीमा पार. काटावले समीर शेठ काटावले यांचं आगमन झालंय. स्वागत आहे समीर दादा आपलं. दोन्ही समीर एकत्र आलेत. पहिल्या वर्षात असं म्हणायचं की समीर मिलावला असं काही म्हण होती पहिली. दोन्ही समीर एकत्र आलेत. योगेश जाधवचा आपण तिथे प्रयत्न पाहिलं. अप्रतिम प्रयत्न राहिलं. चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र 6 धावांसाठी गेला. आपण पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडूफेकी केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचांना इथं रेफर केलं जातंय वाईट चेंडूसाठी. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहू शकाल आपण एजी दादा यांना अर्थातच अरविंद दादा म्हात्रे. चांगली पंचांची भूमिका राहिली त्यांची देखील या स्पर्धेमध्ये. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण दादा टेंबे मॅन फ्रॉम ओलप आणि रोशन दादा पाटील शिरवली तसेच योगेश दादा मडवी सिद्धी करवले यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकाल. आणि मंचावरती आपण पाहू शकाल उपस्थित आमचे मान्यवर समीर दादा काटवले. खूप सारा सपोर्ट त्यांचा या स्पर्धेसाठी राहिलाय. इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय हा वाईट चेंडू आहे. आणि धाव फलकी धावांचा विचार करतोय तब्बल 30 धाव फलकी लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ओमकार जाधवचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. त्यानंतर मॅचची इम्पॉर्टंट विकेट आली होती राहुल दादा पाटील यांची आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता परंतु चेंडूनं बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. परंतु ते क्षेत्ररक्षक बीड झाले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. एक धाव होती तिथे 2 धावा आल्या फलंदाजी करत असताना. त्रिशा ब्राह्मण करवले या संघासाठी आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 32 32 या आकड्यावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जेवढ्या धावा जातील तेवढ्या धावा मात्र त्रासदायक ठरतील. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नेवाली गाव या संघाला आपण पाहू शकाल. कारण की विचार केला तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलं तर आजच्या रात्रीमध्ये नशीब आजमावू शकता. चांगले क्रिकेट दाखवा. कारण की समोर संघ पाहिला तर त्रिशैलम ब्राह्मण करवले संघ सध्या इन्फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅन रिझम मध्ये आला होता आणि तिथे कंप्लीट केली गेली. एक धावच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 33 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे नाही. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज ओमकार जाधव. तर स्ट्राईक एंडला फलंदाज जो सलामीसाठी आला होता. तर या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झालंय. या स्पर्धेसाठी तुम्ही मॅन ऑफ द सिरीजची जी 2 व्हीलर बाईक पाहतात ते आम्हाला ज्याने पुरस्कृत केले ते सन्माननीय प्रकाश शेठ मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची विनंती आहे की आपण व्यापक व्यासपीठामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत अनिल हिलाल साहेब आले त्यांचं देखील स्वागत आहे. आणि संदीप दादा हिलाल आपल्याला विनंती आहे हेमंत दादा मडवी यांच्या वतीने की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकांचा खेळ झाला समाप्त आणि धाव फलकी धावा लागल्या गेल्यात त्या. यस तिसऱ्या पंचांना रेफर केलंय वाईट चेंडूसाठी. बॅटिंग येस फेअर डिलिव्हरी असेल आणि षटक झाले समाप्त. तिसरं
3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 11.00च्या सरासरीमध्ये 33 धावा धावफलकी. चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक आणि स्लॉगवरचं षटक घेऊन येतो गोलंदाज हेमंत भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक घेऊन येते स्ट्राईक एंडला फलंदाज साई पाटील, ज्याच्या बॅट मधनं एक षटकार पाहायला मिळाला आहे. सध्या जर विचार केला अद्याप तेजस पाटील जो सलामीसाठी आला होता मैदानामध्ये खेळ करतोय तेजस. रणवे रिदम मध्ये तिथे अडथळा आला गोलंदाजी करत असताना गोलंदाज हेमंत भोईर हा गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. शेवटचा षटक स्ट्राईक एंडला फलंदाज साई पाटील. यावेळी स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर कायसा टेकआउट झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येतोय हा निर्धाव चेंडू. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावफलकी लावायच्या असतील तर चांगली धावसंख्या टोकावी लागेल. कारण की विचार केला पहिल्या मॅच मध्ये ज्या संघानं 70 धावा टोकल्या होता तो संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. परी 11 जय बोले नेवाली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. साई पाटील बॅक टू द पवेलियन. दोन चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि उर्वरित चेंडू शिल्लक असतील आणि चार चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील फलंदाजी करत असताना त्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाला. कारण की विचार केला 4 षटकांचा सामना धावफलकी धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 33 ते धावा. इथनं जर का 40+ धावा बनवल्या तर फायटिंग टोटल या मैदानावरती बनू शकेल. कारण की विचार केला डू फॅक्टर आता वाढत चाललाय त्या कारणास्तव 40 ते 45 धावा या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरतील. तेजस साठी प्राइज आहे बघा राजेशदादा जगताप यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. पारितोषिक मात्र सातत्याने लागली जातात दोन्ही संघांच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज तेजस पाहू शकाल पण तेजस साठी ते पारितोषिक आलंय. येस समीर पाटील आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतो आपण. मलंगड विभागातील दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहतो आपण. सरपंच चषक उसाटणे या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस मेगा फायनल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. टॉप 5 मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सोनारवाडा संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता स्कायरा 11 वहाल या संघानं. तिसऱ्या दिवसामध्ये स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना टीम विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे या संघानं टॉप 5 मध्ये प्रवेश केलं. आणि चौथ्या दिवसामध्ये म्हणजेच कालच्या दिवसामध्ये जीवदानी बामणडोंगरी संघ हा संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ नशीब आजमावेल हे पाहणं गरजेचं असेल. धावफलकी धावा लागल्या गेल्यात 33 धावा. तर विनायक पाटील उसाटणे यांना विनंती असेल आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ नशीब आजमावेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. बुर्दुळ संघाने 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि कोणता संघ बुर्दुळ संघाशी फाईट करेल हे पाहणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये एका बाजूला त्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आणि त्यांना फाईट करतोय परी 11 जयबोले नेवाली हा संघ.
आजच्या दिवसामध्ये उस्साटणे संघाची चांगली कामगिरी राहिली आहे. पेंदरच्या टुर्नामेंटमध्ये टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. एका बाजूला पाहिलं आपण ब्राह्मण करवले संघ देखील अंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतायत. फेकले गेलेत. गोलंदाज हेमंत भोईरच्या माध्यमातून धावफलकी धाव आहेत 33. स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस पाटील. यावेळी टर्न करायचा धावां साईडला, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. येतो हा निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. ज्या षटकामध्ये फलंदाज मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात असतात त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू टर्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पंच मनोज पवार सरांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. धावफलकी धावा 4 ने वरतील धाव संख्या 37 या आकड्यावरती. टीम त्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आकेश हिलाल यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. बिग सपोर्टर ऑफ टीम VRCC उसाटणे या संघाचे मोठे सपोर्टर आहेत. ते अद्याप विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावफलकी धावा लागल्यात. 37 धावा बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत भोईर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु तिथे फलंदाज बीट झाले आणि पुन्हा एकदा येतोय हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. हेमंत भोईरच्या माध्यमातून स्लॉगरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहतो आपण. गोलंदाज हेमंत भोईर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. यस, 3ऱ्या पंचाने इथे रेफर केलंय पंच मनोज पवार सरांनी. तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धावफलकी धाव होत्या 37 धावा. जर काही धाव कंप्लीट झाली तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केले जाते. यस, नोट आउट. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि तब्बल 38 धावा धावफलकी लागल्यात. येणारे 24 चेंडू 39 धावांची गरज. कशा रीतीने लक्ष पार केलं जाईल तर या ऐकूया मायक्रोफोन वरती आपण रोशन पाटील मॅन फ्रॉम शिरवली यांना. लगता नहीं सन्मानित केलं जात आहे.
प्रमोद दादा आमचे कुंभारलेचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आहे त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. श्याम पाटील आमचे करवल्याचे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. अरुण दादा या, आपलाही सन्मान केला जाईल. उसाटण्याचे आमचे विनायक दादा पाटील देखील आलेत. त्यांचंही स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती. नेवाली टीमच्या प्रत्येक खेळाडूला षटकार हॅट्रिकला 2000 रुपयाचं प्राइज आहे. नेवाली गावचे जावई आकेश दादा हिलाल यांच्याकडून नेवालीच्या खेळाडूंना 6 हॅट्रिकला 2000 रुपये. अरुण दादा आलेत. आमचे अरुण दादा पाटील बुर्दुल दमदार व्यक्तिमत्व आहेत. अरुण दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक शिवाजी दादा पाटील आणि हेमंत दादा मडवी यांच्या शुभासे तो शुभ सन्मान केला जात आहे. राजेश दादा जगताप यांच्याकडून बघा ब्राह्मण कलोऱ्याच्या गोलंदाजीला 3 चेंडू लगातार डॉट फेकले तर 1000 रुपये आणि हॅट्रिक घेतली विकेटची तर 3000 रुपये. धन्यवाद राजेश दादा, आपलं देखील मनापासून स्वागत. चला मॅच स्टार्ट करायची. राज दादा कराले या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. राधा दया चला आपण मॅच स्टार्ट करा. सलामी फलंदाज पाठवायचे प्लीज फास्ट. मौसम मस्ताना हर कोई सरपंच शेख का दीवाना. मेहमान नवाजी शुरू है. रोशन पाटिल मेरे साथ जुड़े कमेंट्री बॉक्स में. गुलाबी ठंडे और यश पाटिल एक अच्छी मेहनत कर रहे हैं यहाँ पर. मेहमान और दर्शक झूमते हुए इस मुकाबले का आनंद लेते हुए नेवाली गांव वर्सेस मुकाबला शुरू है ब्राह्मण करोल के बीच में. जीत के लिए 39 रनों की आवश्यकता है. परी 11 जय बोले नेवाली गांव. स्वागत समारंभ संपन्न झाल्यानंतर लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. परी 11 जय भोले नेवाली गाव बनाम क्रिशा 11 ब्राह्मण करवले. आजच्या या रात्रीतील दमदार लढतीचा आगाज. विनायक पाटील VRCC चे आमचे खेळाडू आहेत. त्यांना विनंती की स्टेजवर या. विनायक पाटील. आजच्या संबंध रात्रीतील सर्वात मोठा रणकंदन या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. जिथे खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 38 धावा बनताना पहिल्या जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. परी 11 जय भोले नेवाली गाव या टीमला. माहौल बन चुका है. रोशन बुर्दुल टीम 2 मुकाबले जीत के इंतजार कर रही है. तर 3 बॉल 3 चौकार टोकले तर 2000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार टोकले तर 3000 रुपये. 4000 रुपये. श्री समर्थ डेअरी आणि चॉकलेट बॉय चॉकलेट ग्रुप यांच्या वतीनं आणि श्रीबेन यांच्या वतीनं हे प्राइज नेवाई संघाच्या फलंदाजाला आहे. कडाक्याची थंडी. रोशन प्रेक्षक वर्ग तरी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. थंडी तर आहेच परंतु बक्षिसांची तुफान. तूफान मेजबानी है दर्शकों के लिए. अयवा कैच को इनाम है. बल्लेबाज को इनाम है. गेंदबाज को इनाम है. चलिए मैच की तरफ चलते. 39 रनों की आवश्यकता है परे 11 जय बोले नेवाली टीम को. मैच ऑन. 4 ओवर 24 गेंद 39. पहली बॉल. फॉलिंग स्विप जमीन पर गिरे. गेंद को उड़ा दिया. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. शुरुआत 4 के साथ. हल्ला कल्लोल हल्ला बोल उत्तमरित्या फटकेबाजी पाहावयास मिळते. अविनाश जाधव एक धडधाकट खेळाडू. तेजस पाटील वरती हा हल्ला चढलाय. पारी की शुरुआत. विकेटों पर गिरे. बॉडी बैलेंस प्रॉपर वेट ट्रांसफर. 4 रन मुकम्मल होते हुए. गुड शॉट. बैठक फटका आपण पाहू शकता. फलंदाज नेहमीच आक्रमक होताना पाहिलंय. अविनाश जाधव नेहमीच गोलंदाजांचा सर्वनाश करणारा हा खेळाडू. गुड स्टार्ट 4 के साथ. एक्शन रिप्ले उसी अंदाज में खेलने की मंशा थी बल्लेबाज की. अविनाश इस बार बीट हुए. डॉट बॉल यहां से आता हुआ. रोशन
पिछला मुकाबला ब्राह्मण करौली ने गेंदबाजी की ताकत पर जीता। पेंदर टीम को हराने में राहुल पाटिल, नयन राणे इनकी गेंदबाजी काफी अच्छी रही। पुन्हा एकदा तेजस पाटील विरोधात सेम टू सेम तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता अविनाश जाधवचा, परंतु डॉट बॉलची राहिली समाप्ती। तेजस पाटील एक अष्टपैलू गुणवान कार्य आपल्या संघासाठी सादर केले। चेंडू क्रमांक 3 राईट मोर द विकेट। अगली पेशकश काउंटर अटॅक डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल। तात्काळ एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल। सिंगल बल्लेबाज बटोरते हुए अविनाश के साथ है राहुल। अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल। कहानी में ट्विस्ट, नो बॉल, फ्री हिट बॉल हो गया। अभी मौका खोल के खेलने का, लाइसेंस ओपन है। पावर प्ले में फ्री हिट बॉल मिली है बल्लेबाज को, ये खींच के मार सकते हैं एक बड़ा स्ट्रोक। अगदी निर्णायक क्षणी तेजस पाटीलनं हा नो बॉल सफर केलाय। खुल्याम खेळण्याची नामी संधी, फ्री हिट बॉल आणि ते काय घडणार? ओहो, प्रहार राहिलाय, सुंदररित्या फटकेबाजी। स्टैंड एंड डिलीवर, काउ कॉर्नर रीजन, मस्तक पे दस्तक, जहां पे सरपंच शिवाजी पाटिल साहब का कटआउट है फ्लैग से, वहां पर गेंद गई है 6 रनों के लिए। कावकर्णच्या डोईवरून दागलेला हा दमदार फटका, आलेला हा षटकार। राहुल जाधव ऑन फायर। राहुल यादव ने बहुत मजा हुआ शॉट खेला है मैदान पे। 6 में तब्दील, 39 का लक्ष्य छोटा बनता जाएगा अगर ये बड़े स्ट्रोक आते। खराब गेंद है, फुल टॉस, जूसी फुल टॉस, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। एक और दमदार स्ट्रोक 4 रनों के लिए। फटके पाहायला मिळतात। तेजस पाटील पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट बॉल, आलेला नो बॉल, त्याच्यावरती आलेला षटकार, आता आलेला चौकार खूप काही सांगून जातो आणि धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत। बिनगडी बाद 16। मुख्य गेंदबाज को मार लगी है, जो टीम का ट्रम्प कार्ड है। तेजस पाटिल पिछले मुकाबले में 35 रनों की पारी इनके बल्ले से आई थी और बढ़िया गेंदबाज है, लेकिन राहुल पाटिल को थोड़ा टेंशन आया है ब्राह्मण करौली की ओर से। डिफेंसिव स्ट्रोक है, 2 के लिए भाग सकते हैं, कोई फील्डर नहीं है, मात्र 1 रन पे संतुष्ट होंगे यहाँ पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट अविनाश और राहुल के बीच में। टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 17-0 विकेट। क्या दमदार शुरुआत की है रोशन। 39 का लक्ष्य मानो छोटा बनता जा रहा है, क्योंकि नो बॉल, उस पे छक्का आया, फ्री हिट बॉल, 2 चौके। शुरुआत दमदार हुई और लाजवाब बल्लेबाजी। अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या खूप कमी राहिली आणि त्यानंतर अगदी अटके पार हे फटके। अगली पेशकश ऑन साइडला क्लिअर केलंय, एकच धाव इथे प्राप्त होईल आणि पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावा झपाट्याने येताना पाहिल्या आणि धावा धावपटलामध्ये पाहावयास मिळत आहेत। परी 11 जय बोले नेवाली गाव जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद। एकूण धावा 18 आणि आता समीकरण अजूनपर्यंत 21 धावसंख्येची आवश्यकता आहे। उनको मचाना पड़ेगा, कंजूसी गेंदबाजी की आवश्यकता है, विकेट डाउन करने होंगे, खास करके ओपनिंग जोड़ी को तोड़ना होगा अगर ब्राह्मण करौली को यह मैच जीतना है। 3 ओवर 21 की आवश्यकता 18 गेंदों पर। मैच बहुत आसान है ऑपोजिशन टीम नेवाली के लिए, लेकिन ये ओवर उतनी महत्वपूर्ण है। फॉलिंग स्वीप, रिवर्स, सक्सेसफुल, कवर पॉइंट, डीप में बॉल, सीमा पर 4 रनों के लिए।
क्या बात है, प्रेक्षक नाचतायत. चेयर बॉयज नेवाली गांव का चेयर बॉयज वहां पर झूमता हुआ गुलाबी ठंडी में स्वीट एंड स्विच रिवर्स 4 रन. फुल टॉस है सामने की दिशा में मिड विकेट के नजदीक पीछे फील्डर है फंबल हुए कप्तान थे वहां पर और वापस 2 रन मुकम्मल. 2 गेंद पीछे आ चुके. एक ओवर में 18 थे. टीम का टोटल यहाँ पर बनता हुआ स्कोरबोर्ड पे आप देखें तो 24 रन. अंतर रनों का अब छोटा बनता जा रहा है मुकाबले में. धनाजी शेठ बुरदुलचे त्यांना विनंती आहे मंचकावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज राहुल पाटील या ओव्हरमध्ये पूर्णपणे दादागिरी प्रस्तावित करावी लागेल. अलीकडच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती राहुल पाटीलची. तीच दहशत इथे प्रस्तावित करावी लागेल. 15 चेंडू 15चं समीकरण. अग्नि परीक्षा है गेंदबाजों की. इम्तिहान की घड़ी है. कांटे की टक्कर है. गेंदबाज को ज्यादा मेहनत करनी चाहिए. बॉल टू रन मैच है. 14 गेंदे 14 की आवश्यकता. डॉट बॉल. इससे पहले 15 बॉल 15 थे. लेकिन जो शुरुआत की ना पहले गेंद पर अविनाश ने चौका मारा. उसके बाद फ्रीड बॉल पे छक्का फिर चौका राहुल जाधव ने मारा. रिवर्स में यहाँ पे चौके आ रहे हैं मैदान पर. कॉन्फिडेंस अच्छा है नेवाली टीम का. फुल टॉस है. लो फुल टॉस सामने की दिशा में ड्राइव किया. ऑफ ड्राइव सिंगल मात्र यहां पर मिलेगा. तीक्ष्ण धारदार गोलंदाजी. राहुल पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर यापुढील 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल साकार केल्या. 13 चेंडू 14चं समीकरण. हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट है. बोला तैयार. धीमी गति की बॉल. यही तो खासियत है इस गेंदबाज की. पिछले मुकाबले में जब पेंदर के समा खेल रहे थे उन्हें भी अचंभित किया इनके गेंदबाजी में. सरप्राइज डिलीवरी इसे कहते हैं. बल्लेबाज को सरप्राइज ये गेंदबाज हमेशा देती है. देखिए अक्रॉस द लाइन धीमी गति की बॉल पूरा फंसा दिया. अद्भुत अविस्मरणीय कलात्मक कला कौशल्य साकार करणारी ही अद्भुत गोलंदाजी राहुल पाटीलच्या माध्यमातून साकार झाली. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडली खेळायचे पहा. जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू नका. अजूनपर्यंत अनेक साऱ्या लढती आपल्याला कव्हर कराव्या लागतील आणि हे शिवधनुष्य आयोजकांना पेलायचं आहे. 12 चेंडू समीकरण 14. 12 चेंडू 14चं समीकरण. मुश्किल कंडीशन में यह मैच है गेंदबाजों के लिए. अग्नि परीक्षा है. दमखम उनको दिखाना होगा. मात्र संपूर्ण समर्पण गेंदबाज को इस मुकाबले में 100% कमिटमेंट करके डेडिकेशन के साथ गेंदबाजी करनी होगी. पूरा जोर लगाना है गेंदबाज को. बॉलिंग ट्रैक पर ओवर नंबर 3. राहुल भंडारी पहली गेंद यॉर्कर गिरी है. बल्ले के जड़ में मात्र 0 इस गेंद पर आया. 11 गेंदे पे 14 की आवश्यकता है. सबसे इंपॉर्टेंट ओवर यहाँ पर फेंकी जा रही है राहुल भंडारी के द्वारा. राहुल भंडारीला दमदार कामगिरी साकार करायची आहे. अलीकडच्या ओव्हरमध्ये दहशतीपूर्वक गोलंदाजीची आखणी राहिली. याही ओव्हरमध्ये राहुल भंडारीला दमदार कामगिरी साकार करायची. पहिलाच बॉल डॉट बॉल. मिस टाइमिंग शॉट फाइन लेग. पहुंच गए. मिल गई कैच. बेहतरीन बेहतरीन प्रदर्शन. सेलिब्रेट किया इस मोमेंट को. कैच ऑफ द मैच. नितेश पाटीलनं पकडलेला हा दमदार झेल अगदी रनिंग कॅच त्यानं गॅदर केला आणि त्या ठिकाणी अविनाश जाधवच्या खेळीचा इथे अंत होताना पाहायला मिळतो. पहिला दे धक्का. दस गेंदों पे 14 की आवश्यकता. 2 बॉल डॉट. बेहतरीन गेंदबाजी है. औसत प्रदर्शन गेंदबाजी का. इकोनॉमिकल स्पेल राहुल भंडारी. कमबैक हो रहे मुकाबले में. ब्राह्मण करौली को कम ना समझे. वापसी हो सकती है नेवाली के खिलाफ. राहुल भंडारी के द्वारा उम्मीद की किरणें जगी अभी. 3 बॉल डॉट. कोई रन नहीं पिछले 3 गेंदों पर. बोकर कुठेतरी चोरून नेले तो. 9 गेंद पे 14 की आवश्यकता है. मुकाबला बन रहा है रोशन ब्राह्मण करौले के लिए. जिस अंदाज में ये गेंदबाजी कर रहे हैं सुरकिया बटोरिया गेंदबाज ने. चर्चा राहुल भंडारी के नाम की. 4 गेंदे लगातार डॉट.
class performance. Form it temporary, class is permanent. Classical bowling performance, permanent class. 4 बॉल डॉट. क्या मैच बना है. ब्राह्मण करौले पिछला मैच भी गेंदबाजी की ताकत पे जीती थी, पेंदर को हराया, कम रनों पे जीती. वापस वो कमाल जारी रखा है ब्राह्मण करौले ने. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टैट, तख्ता पलट हो चुका है मुकाबले में. 4 गेंदों पर कोई रन नहीं. 5 गेंदे डॉट. लाजवाब. मैडन ओवर के नजदीक हम पहुंच रहे. बैटिंग टीम ने रिव्यू लिया है व्हाइट बॉल के लिए. कितनी जबरदस्त गेंदबाजी रोशन, कमाल का परफॉर्मेंस है. 4 डॉट 5वें गेंद के लिए रिव्यू बैटिंग टीम ने लिया. अंपायर का सॉफ्ट सिग्नल डॉट गेंद का जरूर है, लेकिन आइए टीवी अंपायर की मदद लेते हैं इस गेंद के लिए. क्या वापसी की है भाई. 12 पे 14 थे, अब 7 गेंदों पे 14 मुझे अभी नजर आ रहे स्कोर बोर्ड पे. सत्ता कोण राखेल. 7-14चं समीकरण. अगदी ही मॅच सुद्धा तितकी समीप पाहायला मिळते. सामना सोडायला कोणी तयार नाहीये आणि दोन संघ आपली दादागिरी या लढतीमध्ये प्रस्थापित करतायत. क्या बात है. ये पैसा वसूल मैच वापस एक बार टेलीकास्ट हो रहा है जीटीसी लाइव पर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट फिल्म आती हुई वीआरसीसी आयोजित सरपंच चषक. इट्स अ फेयर डिलीवरी. 5 डॉट. इतिहास बनने जा रहा है सरपंच चषक में. ऐतिहासिक हे मैदान आहे. विठ्ठल रखुमाई क्रिकेट ग्राउंड उसाटणे आणि या उसाटणे मैदानावरती ऐतिहासिक लढत. विकेट मैडन ओवर के नजदीक ये गेंदबाज है. आज एक बड़ा रिकॉर्ड बन सकता है राहुल भंडारी के नाम पर. 7 बॉल 14 की आवश्यकता. फुलटॉस बॉल है हवा में, काउ कॉर्नर रीजन पे. बिग हिट. फील्डिंग अच्छी है. 4 रन बचाए. स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग. क्रिकेटच्या द्वारकामाईमध्ये साईनं कमालीचं क्षेत्ररक्षण साकार केलं. अगदी सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना फलंदाजाच्या माध्यमातून भ्याड हल्ला राहिला आणि या क्षेत्ररक्षकाने वाघाची डरकाली फोडली. स्टेप आउट हुए बल्लेबाज. हवा में गेंद थी, छक्का नजर आ रहा था, लेकिन ये जिद्दी खिलाड़ी है. जंप देखिए भाई, ये बहुत ऊपर जंप लगाई और 4 रन बचाए इन्होंने. ये कप्तान है टीम का. टॉस बॉक्स में शायद वो आए थे टॉस के लिए, और ये देखिए कितना जिद्दी कप्तान है ये. कप्तान सेनातन अगदी हनुमंत उडी लगावली आणि आपल्या संघासाठी बचावात्मक भूमिका त्याने साकार केली. गावचं क्रिकेट, गावची एकात्मता, गावचा संघ जिंकण्यासाठी जीव की प्राण हा बहुमान प्रस्तावित करणारे खेळाडू जेव्हा आपल्या संघात असतात तेव्हा गावचं क्रिकेट हे आगल्या वेगळ्या उंचीवरती असणं हेच या मॅच दरम्यान दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. व्हॉट अ मॅच. लास्ट ओवर 6 गेंद 12 रनों की आवश्यकता है. 6 बॉल 12 रन्स टू रिमेनिंग. वॉन द मैच. सेकेंड राउंड, सेकेंड मैच आप यहाँ पर देख रहे. ब्राह्मण करौली वर्सेस नेवाली. सुपर मैच, पैसा वसूल. रोशन क्या कमाल का खेल हुआ है. 5 डॉट गेंदे. आखिरी गेंद पे 2 ओवर. जो फील्डिंग देखी मैंने द वॉल ऑफ चाइना. साई थे वहां पर, कमाल की. आपने कहा कि जंप वो लगाई और 4 बचाए. अगदी श्रीमलंगड परिभागातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळतायत आणि मलंगडाचा इतिहास आहे. इतिहास रचतो हा परिभाग आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून ऐतिहासिक बाणा प्रस्तावित करत असताना दोन संघ आमने सामने झुंजतायत. जिथे समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 2.00च्या सरासरीनं प्रति चेंडू गणित धावा बनवायच्या आहेत परी 11 जय भोले नेवाली गाव या टीमला. दयन राणे. लास्ट ओवर 12 की आवश्यकता. 6 बॉल. क्या होगा तख्ता पलट मैच में. फर्स्ट बॉल. ओह, डॉट बॉल का सिलसिला लगातार जारी है. क्या मुकाबला बना है. ब्राह्मण करौले, मैंने शुरुआत में कहा था कि पिछला मैच भी गेंदबाजी की ताकत पे जीती. अब उनके दर्शक झूम रहे. रोशन, जब छक्के लग रहे थे तो चेयर बॉय झूम रहे थे ऑपोजिट टीम के. अब ब्राह्मण करौले के दर्शक यहाँ पे जल्लोष करते हुए. 5 बॉल 12 की आवश्यकता. ब्राह्मण करवले हाकेच्या अंतरावरील असलेले गाव आपली दहशत प्रस्तावित करतोय. क्रिकेट अगदी सरड्यावानी रंग बदलतो हे आपण सातत्याने पाहिलं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित होईल आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण येणारे अगदी चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे नेवाली गाव टीमला 11 धावसंख्येची. हल्ला कल्लोल, हल्ला बोल. पिछले 8 गेंदों का इतिहास है रोशन, जिसमें से लगभग 6 गेंदें डॉट आई
और 2 गेंद पे 3 रन आए पिछले 8 गेंदों में। क्या जबरदस्त वापसी की है ब्राह्मण करौले ने। हिट का जवाब पत्थर से। 4 गेंद बची है, 11 चाहिए। नयन राणे पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी की थी, डॉट गेंदें लगातार डाली थी इन्होंने, अब वापस वो मौका उनको मिला है। राणे तयार आहे, अगदी सरपंच चषकामध्ये होतं तरी काय, प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज आहे. सक्सेसफुल आयोजन शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून. 4 बॉल 11 की आवश्यकता, कभी बाजे इधर कभी बाजे उधर। क्या नेवाली जीतेगी या ब्राह्मण करौले? राहुल पाटिल नजदीक फील्डिंग कर रहे हैं, लेकिन क्या बल्लेबाज का ध्यान भटका पाएंगे? 4 पे 11। परफेक्ट यॉर्कर, एक और डॉट गेंद। क्या मैच बना है। पिछले 9 गेंदों में से 7 डॉट गेंद है, 2 गेंद पे 3 ही बने। ये पहला मैच है रोशन जहां पे ये मैच साहेबू, कमाल का बना है। साहेबू 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 भंडारी खुश आहे. एक बॉल इम्पॉर्टंट आहे. साहेबू सांगतोय, अगदी मैदानाच्या बाहेर तो नाचतोय. 3 बॉल 11 चाहिए। टीट फॉर टैट, फुल टॉस है, हवा में फील्डर है, कैच इट, मिल गया विकेट। थोडा बाजूला जा आपण, ब्राह्मण करौलचे प्रेक्षक। हल्ला कल्लोल, हल्ला बोल. सामना कसा असतो, सेलिब्रेशन कसं असतं, नाच कसा असतो, आज या ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून पाहू शकता. हॅशटॅग लावा ताकद, नाद खुला, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ। आ देखे जरा किसमें है कितना दम, कौन असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. मैच ऑन, आइए समीकरण की तरफ चलते। पिछले 10 गेंदों पे मेरे ख्याल से 8 गेंदें डॉट आई है और 3 रन आए 10 गेंदों पर। 2 गेंद बची है और रन चाहिए 1 और 1, 11। 2 छक्के लगातार, ये इतिहास बन सकता है रोशन। अभी भी नेवाली नहीं हारी, 2 छक्के मारने मैच इनके हाथों में है। क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्या बात है, चलिए 2 गेंद 11, 1 और 1। क्या कमाल का कैच पकड़ा, यहाँ पर गलती नहीं हो रही है और मजा आ रहा है। ये स्क्रीन पे देख सकते हैं हमारे दमदार सरपंच शिवाजी दादा पाटिल साहब की ये टूर्नामेंट इस साल भी कामयाबी को चूमते हुए और ये दर्शक झूमते हुए। जिगरबाज आयोजन, आगरी लय जिगरी. शिवाजी दादा पाटील, A1 सरपंच उसाटणे. सबसे इंपॉर्टेंट गेंद है, जोरदार तालियां। 2 बॉल 11, ब्राह्मण करौले या नेवाली। चलिए कट किया और ब्राह्मण करौले, क्या मुकाबला बना है। पिछली 11 गेंदों में से 9 गेंदें डॉट आई है रोशन, ये भूलना नहीं चाहिए। बॉल टू रन मैच था, 14 गेंदें 14, 15 गेंदें 15, सिंगल डबल का मैच था और ब्राह्मण करौले देखिए कब्जा कर बैठी। न भूतो न भविष्य असं हे दमदार सामन्याचं आपण आकलन पाहिलं, जिथे सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ अशी कामगिरी पाहायला मिळते. ब्राह्मण करवलेकर काहीशी शांतता बाळगायची, परंतु जल्लोष आपण जरूर करू शकता. 1 गेंद 11 चाहिए। चलिए भाई, क्या कमाल की गेंदबाजी की है। राहुल भंडारी और नयन राणे, ये 2 सितारे चमक गए और इसी के साथ दूसरा मैच जीता है ब्राह्मण करौले टीम ने। आमदार नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा नाही हो आमदार, नाही हो खासदार, अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैन, दादा सरपंच गावाचा, आमचा दादा शोभदैन. क्या बात है रोशन, शिवाजी दादा पाटिल खुश हो गए क्योंकि जो पिछला मुकाबला था नारायण बनाम दहीसर का, पैसा वसूल, अब यहां पर भी पैसा वसूल मुकाबला। 12 में से 10 गेंदें डॉट आई, उसमें नयन राणे और राहुल भंडारी का योगदान था। दोनों गेंदबाजों ने कमर तोड़ परफॉर्मन्स दिया। राहुल पाटील यांची दादागिरी पाहिली आपण आणि अगदी त्यांचा अनुभव खूप काही कामा आला. आणि राहुल भंडारी नामक गोलंदाजानं ज्या पद्धतीनं आकर्षक उत्तमोत्तम गोलंदाजीची सफर केली आहे, याच मुले की काय राहुल भंडारी या लढतीचा असेल मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. तर हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतो माजी सरपंच